2,18,930 मते घेऊन सुनेत्राताई पवार यांनी देशामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक नवीन विक्रम केलेला आहे. आणि या विक्रमाबद्दल प्रतिक्रिया देत असताना त्यांनी शरद पवार यांचं आदरयुक्त भावनेने नाव घेतलं. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी मात्र 2029 काय आहे पवार विरुद्ध पवार हे काही आत्ताच बोलायची गरज नाही असं बोलून एक नवीन वाट कशी फुटेल नव्या वादाला या पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे. जय पवार यांनी अतिशय समंजसपणाने प्रतिक्रिया दिलेली आहे की नसरापूरची घटना लक्षात घेता आणि नेमका भावपूर्ण संदर्भ लक्षात घेता आपण जल्लोष करायचा नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. पटेल तटकरे यांच्या विरुद्ध असलेला असंतोष, दुसरीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांची वेगवेगळी वक्तव्य जी पवार कुटुंब कसं एक आहे आणि कोणत्या वेळेला कोणतं राजकारण केलं पाहिजे याचं भान आम्ही ठेवत आहोत अशा प्रकारची वक्तव्य आणि त्याला जोड देत असताना सुनेत्राताई पवार यांनी पवार साहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीच लागेल अशा शब्दामध्ये आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. या एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भामध्ये आपण थेट विश्लेषण करतोय. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, अजितदादा पवार यांचं 28 जानेवारीला अकाली निधन झालं. त्याच्यानंतर सगळे राजकीय संदर्भ बदलले. म्हणजे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमधलेच नाही तर अगदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, भारतीय जनता पार्टीतले जे धुरंधर आहेत ज्यांना स्वबळावर लढायचं आहे 2029 मध्ये, या सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता काय केलं पाहिजे आणि काय झालं पाहिजे या दृष्टीने आडाखे बांधले आणि नुसते आडाखे बांधले नाही तर थेट हस्तक्षेपाला सुरुवात केली. त्याची सुरुवात कधी झाली? त्याची सुरुवात झाली 28 जानेवारीला संध्याकाळी, 29 जानेवारीला सकाळी त्यानंतर सुरुवात झाली. ताबडतोब बारामतीच्या हॉटेलमध्ये चौकटीने बैठक घेतली. सुनेत्राताई पवार यांनी लगोलग कशा पद्धतीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पाहिजे असा निरोप डिझाईन बॉक्सचे नरेश अरोरा यांच्या मार्फत पोहोचवला व्यवस्थितपणे. आणि मग पुढे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी ज्या पद्धतीने डावपेच खेळले ते सगळ्या महाराष्ट्राला एव्हाना माहिती झालेले आहे. आणि मग असे घातकी पवार आपल्या पक्षाला परवडणारे नाही याची कुठंतरी एक भावना पार्थ पवार यांच्या मनामध्ये, आणि त्या दृष्टीने त्यांनी खडसावून बोलण्याचा कार्यक्रम प्रत्येक बैठकीमध्ये सुरू केला आणि अगदी विधान परिषदेची उमेदवारी विक्रम काकडे यांना द्यावी असा आग्रह धरला. आणि तिथं बरीचशी गरमागरम चर्चा झाली देवगिरी बांगल्यावर. आता निकाल काय लागणार सुनेत्राताई पवार यांचा हा म्हणजे सर्वांना त्याचा अंदाज होताच. प्रत्यक्षामध्ये मतदान जरी कमी झालं तरी आणि 22 उमेदवार विरोधामध्ये जरी असले तरी एक गठ्ठा मतदान हे सुनेत्राताई पवार यांनाच पडणार हे निश्चित होत आणि त्याप्रमाणे झालेलं आहे. सुनील कुमार शर्मा जे उत्तर प्रदेशचे, त्यांना 2,14,000 मते ही विधानसभा निवडणुकीमध्ये पडली होती. त्याच्यापेक्षा जास्त मते ही सुनेत्राताई पवार यांना पडलेली आहेत बारामतीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये. तो एक विक्रम झालेला आहे. पण हा विक्रम, याचा आनंद कसा व्यक्त करावा हा प्रश्न सुनेत्राताई पवारांच्या समोर असणं स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. त्या म्हणले की मन हे काही मानायला तयार नाहीये.
की अशा पद्धतीची निवडणूक लढवावी लागेल, अशी वेळ येईल, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, परंतु ती आलेली आहे. आणि मग अजितदादा पवार यांच्या विकास कामांना वाहिलेली ही भावांजली आहे लोकांनी, बारामतीकरांनी. आणि मग त्याचा आदर राखणं, त्या पद्धतीने काम करत राहणं ही माझी मुख्य जबाबदारी आहे, असं सुनेत्राताई पवार यांनी सांगितलं. आणि मग त्यांनी शरद पवार यांचा पवार साहेबांनी अगदी सुरुवातीपासून उमेदवार न देणं, ही भूमिका जाहीर करणं, इथपासून सगळ्या ज्या गोष्टी घडल्या त्याचा आवर्जून उल्लेख केला. मग जसं आपण सुरुवातीला बोललो, उमेश पाटील, म्हणजे या उमेश पाटलांबद्दल अजितदादा पवार एकदा स्वतः त्या मोहोळमध्ये जाऊन बोलले होते की गाडी खालून जे कुत्र जातं त्या कुत्र्याला असं वाटतं की ही गाडी माझ्यामुळं चाललेली आहे आणि माझा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे, अशा शब्दामध्ये उमेश पाटलांना खडसावलं होतं. कारण काय होतं की माजी आमदार राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यामधलं वैर, आणि मग ते उफळून आलं. त्याच्यानंतर उमेश पाटलांनी या राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग केला होता, म्हणे राजीनामा दिला. नंतर ते कधी पुन्हा त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि पुन्हा त्यांनी जोरकसपणे कसं काम सुरू केलं, कुणाच्या मदतीने केलं, कुणाच्या प्रोत्साहनाने सुरू केलं, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. मग ज्या वेळेला सुनेत्राताई पवार, जय पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे 2029 बद्दल बोलतात आहे, आणि मग त्याच्यातही अर्थात वेगवेगळी मतं आहेत. मग सुप्रियाताई सुळे या बोलतात की 2029 मध्ये मी कदापि पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही. मात्र उमेश पाटलांना या विक्रमी विजयाचा आनंद म्हणा किंवा समाधान व्यक्त करत असताना पुन्हा ते एक बोलावं वाटलं की या 22 उमेदवारांना जे सुनेत्राताई पवार यांच्या विरोधात उभे होते त्यांना कुणी फोन केले हे मी लवकरच सांगेल, अशा प्रकारचं ते बोलले. दुसरं हे बोलले की 2029ला अजून फार लांब आहे, अजून 3-3.5 वर्ष आहेत. मग त्याच्यामध्ये नेमकं काय होईल, पवार विरुद्ध पवार असेल का की नसेल, आणि ते नसेल असं काही जण बोलायला लागलेले आहेत, असा टोला देखील त्यांनी मारलेला आहे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार वगैरे या सगळ्या पवार कुटुंब. म्हणजे पाटील आता कोणाची भाषा बोलत आहेत. आणि मुळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे सरळ उभे 2 गट पडलेले आहेत, पटेल तटकरे, भुजबळ मुंडे आणि इकडे पवार कुटुंब, आणि जे पवार कुटुंब आहे ते कृतज्ञता व्यक्त करताय पवार साहेबांबद्दल. त्याच्यामुळे सुनेत्राताई पवार यांच्यासमोर पक्षांतर्गत आव्हानं मोठी आहेत. म्हणजे महायुतीमध्ये सत्तेमध्ये राहायचं असेल तर आपल्याला या पवार कुटुंबाची म्हणजे ऐक्य, पवार कुटुंबाचं ऐक्य याच्याबद्दल किती बोलावं याचं काही भान बाळगावं लागणार आहे. आणि राजकारणाच्या मैदानामध्ये ज्या वेळेला आपण बोलू वागू त्याही वेळेला त्यांना वेगळं बोलावं लागतं. ते एक आव्हान आहे. कारण की मुळात भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं आलबेल चालावं असं काही वाटत नाही. आणि राजकारण निष्ठुर असतं. घटना कोणतीही असो त्या घटनेचा फार तितक्या सालसपणे सौजन्यपूर्वक विचार करायचा आणि आपलं राजकारण करायचं असं कधी होत नसतं. उलट टाळूवरचं लोणी खाल्लं म्हणजे राजकारण आपण खऱ्या अर्थाने यशस्वी केलं असं समजलं जातं. कारण राजकारणामध्ये कसं आहे, सगळं काही माफ. आणि मग आम्ही कशी कूटनीती खेळतोय हे पुन्हा कॉलर टाईट कडून सांगितलं जातं. त्याचप्रमाणे आता उमेश पाटील यांचा बोलावता धनी कोण आहे हे आता लवकरच कळेल आणि येणाऱ्या घटनांवरून ते वारंवार स्पष्ट होत जाईल, इतकंच. आता दुसरं जे आहे अर्थमंत्री पद, आता सुनेत्राताई पवार यांना अनुभव नाहीये वगैरे ही कारणं, आणि एकदम त्यांच्यावर एवढा मोठा ताण बोजा टाकणं अर्थ खात्याचा हे काही योग्य नाही. याचं भान राखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते खातं स्वतःकडे ठेवलेलं आहे.
आणि ते त्याच्याबद्दल कोणाची हरकत असायचं काही कारण देखील नाही. परंतु तसं जरी असलं तरी आपल्या महायुती जे संकट कोसळलं अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळं, मग ते पक्ष हा पोरका होऊ नये, पक्षाची ताकद कमी होऊ नये, असं जर खरंच मनापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल तर त्यांनी ते खातं द्यावं. आणि तशी अपेक्षा जर सुनेत्राताई पवार यांनी व्यक्त केली तर त्यात काही म्हणजे त्यात म्हणजे त्याच्यात काही हरकत घेण्याचं काही कारण नाही. परंतु त्या तसे व्यक्त करणार नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधला मग इतर कोण अर्थमंत्री होऊ शकतो हे ठरवणं देखील अवघड आहे. एकूणच कसं आहे, अनेक प्रश्नांची उत्तरं ही आगामी काळात आपल्याला मिळतील. आणि आता एकूण उमेश पाटील यांचा बोलवता धनी कोण याच्यावर चर्चा जोरात सुरू होणार आहे इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.